सगळा पंचर आला. शिवसेनेचे 2 उपनेते व्यासपीठावर आहेत. सचिन भाऊ आहिर आहेत आणि भूमिपुत्र म्हणून ज्यांचा उल्लेख झाला ते लोकन थोरात आहे. आमच्या भांडूपच्या दीपमालाताई बडे आहेत, त्या सुद्धा याच भागात आहेत. ओझरतात आहे. आज येण्याचं प्रयोजन असं होतं आपलं की आपले माऊली शेख ते एक प्रपोजल घेऊन आले सामना कार्यालयात की तुम्ही जुन्नरला खूप दिवस आला नाही, तुला येण्यासाठी काय असेल तर मला बोलवा. यापूर्वी आलेलो आहे. मी म्हटलं प्रपोजल काय सांगत गमती नाही बोल. कार्यकर्त्याकडे माऊली शेठचा वाढदिवस आहे आणि पहिली वाडा शर्यत, तर तुम्ही यायला हवं. मी म्हटलं फक्त त्यासाठी येणार, त्या निमित्तानं आपल्याला कार्यकर्त्यांच्या जुन्नर मध्ये कोण राहिले कोण गेले ते बघू द्या. आणि मग सचिन भाऊ आणि आम्ही सगळ्यांनी ठरवलं, आदित्य शिरोडकर त्या भागातल्या सगळ्या तालुक्यात जाऊन आपण थोडी झाडाझडती घेऊया. सगळ्यात आधी मी माऊली शेठचं अभिष्ट चिंतन करतो. या सगळ्या पडझडीत जे कडवट शिवसैनिक आहेत असंख्य आहेत या भागात, ते जाणार नाहीत, त्याचं नेतृत्व माऊली शेठ ठामपणे करतात. निवडणुका येतात, निवडणुका जातात. मला सकाळी कोणीतरी सांगितलं आणि मी म्हणालो की विधानसभेची तयारी आपण आता केली पाहिजे. 2029 जुन्नर आपल्याला लढावंच लागेल. आणि हे मी उद्धवजी नाही वारंवार सांगतो, आज सकाळीही सांगितलं. अजून 4 वर्ष आहेत. 4 वर्ष फार नाहीये. 4 वर्ष आता लगेच निघून जातील. 1 वर्ष निघून गेले. सगळ्यांना संधी देऊन झालेली. राष्ट्रवादी झाली, अपक्ष झाले, अजून काय भाजप झाले, सगळे झालेले आहेत.